पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंबईत पुढील 12 तास तुफान पाऊस, 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी। गरजेचं असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावं, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबईला पावसानं झोडपलं। मुंबईत 2 तासात 170 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी गाड्या पाण्याखाली। मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत। ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी, कामावरून घरी परत येणाऱ्या नागरिकांचे हाल। मुंबईत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी। वांद्रेकडून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। माटुंगा पोलीस ठाण्याजवळ पाण्यामध्ये अडकलेल्या स्कूल बसमधील विद्यार्थ्यांना पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढलं। माटुंगा पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेवर केलेल्या मदतीचं सर्वत्र कौतुक। मुंबईतील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी। हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट जारी, प्रशासनाचा निर्णय। पालघर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी। हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यानंतर प्रशासनाचा निर्णय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यभरातील पावसाचा आढावा। मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी। नागरिकांनी काळजी घ्यावी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन। राज्यामध्ये मुसळधार पाऊस। तिवसा, मेहकर, वाशिम, वरोरा, झरी, जामणी आणि पुसदमध्ये पावसामुळे पिकांचे नुकसान। 4 लाख हेक्टर पिकं बाधित, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नांदेडच्या मुक्राबादमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। 206 मिलीमीटर पावसाची नोंद। 256 जण पुराच्या पाण्यामध्ये अडकले। एनडीआरएफसह आर्मीकडून बचाव कार्य सुरू, मुख्यमंत्र्यांची माहिती। नांदेडच्या मुखेड तालुक्यामधील हसनाळा यासह 6 गावांना पुराचा वेढा। लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। एसडीआरएफकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू। हसनाळ गावात 2 महिलांचे मृतदेह आढळले। मुसळधार पावसामुळे मराठवाड्यामध्ये एकूण 6 नागरिकांचा मृत्यू। नांदेडमधील 3, बीडमधील 2 आणि हिंगोलीमध्ये 1 नागरिकाचा समावेश। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम। वशिष्ठी नदी इशारा पातळीजवळ, सध्या कोणताही धोका नसल्याचा प्रशासनाचा दावा। मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यात जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर। नदीचं पाणी गावांमध्ये शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। मराठा सैन्याचे सरदार अगुजीराजे भोसले यांच्या तलवारीचे मुंबईत प्रदर्शन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्रमासाठी उपस्थिती। धुळे शहरामधील शिरपूर शहरामध्ये आदिवासी आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज। लैंगिक अत्याचाराच्या घटनेमधील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी। इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधामध्ये महाभियोग आणण्याच्या तयारीत। आमच्यासमोर सर्व संसदीय आणि कायदेशीर पर्याय खुले, राजद नेते मनोज कुमार झा यांचं वक्तव्य। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींना फोन। ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील पुतीन यांनी मोदींना सांगितला। युक्रेन प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवला जावा, हीच भारताची भूमिका, पंतप्रधान मोदींकडून स्पष्ट। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।